नमस्कार. मी आहे अश्विनी. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आज आपण मानवी हक्क आणि मूलभूत हक्कांबद्दल बोलणार आहोत. हक्क हे काही दावे आहेत, जे लोकांना कायदेपण संरक्षित आहेत. भारतीय राज्यघटनेने समाजाच्या गरज भागविण्यासाठी कायदे मंजूर केले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या अधिकारांचा आदर केला जात नसेल, तर ते त्याच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात. समानतेसाठी हे प्रयत्न करूनही लोकांना अजूनही भेदभावाला सामोरे जावे लागते. आपण शिकण्याच्या परिणामावर नजर टाकूया. शिकण्याचे परिणाम. अधिकार म्हणजे काय? मानवी हक्क, मूलभूत हक्क, समानतेचे अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार, शोषण विरोध अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षण आणि संस्कृतीचा अधिकार, मानवी हक्काचा आयोग, मानवी हक्काचे उल्लंघन किंवा अभिजात वर्ग. विशिष्ट समाजातील सर्वोच्च वर्ग. ज्यात सामान्यतः वंशानुगत पदव्या आणि पदे धारण केलेल्या उदात्त जन्माच्या लोकांचा समावेश असतो. बुरजावा वर्ग म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील सामाजिक गट. मनाई. एखाद्याला काहीही करू नये असा आदेश देणे. दायित्व म्हणजे एखादी गोष्ट जी एखाद्या व्यक्तीला नैतिक किंवा कायदेशीररित्या करण्यास भाग पाडले जाते. अनैतिक. नैतिकतेच्या समाजमान्य मानकांना अनुसरून न राहणे म्हणजे अनैतिक. अधिकार काय आहेत? हक्क ही कायद्याने संरक्षित केलेल्या न्याय मागण्या आहेत. आपण सर्वांना आनंदी आणि समानित व्हायचे आहे आणि आपण प्रत्येकाच अधिकारांचे रक्षण केले पाहिजे. पूर्वी कृष्णवर्णीय लोकांना गुलाम म्हणून विकले जात असे आणि स्त्रियांना मालमत्तेची मालकी नसते. जे अन्यायकारक होते आणि त्यांच्या अधिकारांचे उल्लंघनही होते. आज आपण समजतो की ते चुकीचे आहे. सर्वांना समान संधी मिळणे लोकशाहीला मान्य आहे. लोकशाहीत लोक आपले विचार मांडू शकतात आणि मतद्वाराने कुणाचे
प्रतिनिधित्व करायचे आहे हे निवडू शकतात. भारतीय राज्यघटना कोणत्याही पार्श्वभूमीची पर्वा न करता प्रत्येकाच्या अधिकारांचे रक्षण करते. संविधान आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्काच्या सार्वत्रिक घोषणेद्वारे मूलभूत मानवी हक्क महत्त्वाचे आणि संरक्षित आहेत. मानवी हक्क मानवी हक्क आणि मूलभूत हक्क हे लोकांचे रक्षण करण्यासाठी आहेत, परंतु त्यांच्या मूळ, अंमलबजावणी आणि व्याख्या भिन्न आहेत. मानवी हक्क सार्वत्रिक आहेत आणि त्या जबाबदाऱ्या समाविष्ट आहेत, तर मूलभूत अधिकार एका देशापासून दुसऱ्या देशात भिन्न असतात आणि मुख्यतः केवळ राज्याविरुद्ध दावा केला जाऊ शकतो. मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा उल्लेख आहे. सरकाराने घेतलेल्या अमान्य निर्णयांपासून ते लोकांचे रक्षण करतात आणि सरकाराने त्यांचे पालन केले पाहिजे. जर कोणी मूलभूत अधिकारांचा आदर करण्यास नकार दिला तर लोक उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. न्यायालय लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांचा लाभ घेण्यास मदत करू शकतो आणि नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करू शकते. समानतेचे अधिकार भारतीय राज्यघटनेने हमी दिली आहे समानतेच्या अधिकाराची. यात प्रामुख्याने खालील अधिकारांचा समावेश आहे. कायद्याचे समान संरक्षण कायदा प्रत्येकाला समान वागणूक देतो, मग त्याची आर्थिक स्थिती किंवा मूळ काहीही असो. जात, धर्म, लिंग, जन्मस्थान किंवा नोकरीची पर्वा न करता सर्व लोकांना समान संरक्षण दिले जाते. पंतप्रधानांनाही इतर प्रमाणे न्यायालयात नेले जाऊ शकते. यालाच कायद्याचे राज्य म्हणतात. सामाजिक समानता सामाजिक समानता हा एक अधिकार आहे, ज्यात म्हटले आहे की सरकार नागरिकांना त्यांचा धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाचा आधारावर वेगळी वागणूक देऊ शकत नाही. या बाबींची पर्वा न करता दुकाने, रेस्टॉरंट्स, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. यामुळे सरकाराकडून होणारे भेदभाव रोखले जातो. या कायद्याला 2 अपवाद आहेत. राज्य, महिला, मुले आणि सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या वंचित लोकांसाठी
आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी विशेष नियम बनवू शकते. संधीची समानता. राज्यघटनेने प्रत्येकाची पार्श्वभूमी काहीही असली तरी त्यांना नोकऱ्या मिळवण्याची आणि सरकारांसाठी काम करण्याची योग्य संधी दिली आहे. परंतु तरीही अल्पप्रतिनिधित्व आणि उपेक्षित गटांना सक्षम करण्यासाठी राज्य त्यांच्यासाठी पदे राखीव ठेवू शकते. अस्पृश्यता निर्मूलन. राज्यघटनेने अस्पृश्यतेवर बंदी घातली आहे आणि ती पाळणार यांना तुरुंगवासही योग्य उपयोजनांना करू शिक्षा होऊ शकते. नागरी हक्क, कायद्यांतर्गत पूजा किंवा जलस्रोतांचा लाभ घेण्यास अडथळा आणण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. शीर्षक रद्द करणे. राज्यघटनेने अभिजात आणि भांडवलदार वर्गाच्या पदवीवर बंदी घातली आहे. भारतीय नागरिकांना आता राव बहादूर सारखी ब्रिटिश उपाधी वापरण्याची परवानगी नाही. याला अपवाद म्हणून लष्करी आणि शैक्षणिक सन्मानांना परवानगी आहे, पण परदेशी पदव्या नाहीत. भारतरत्न, परमवीर चक्र आणि पद्मविभूषण यासारख्या पुरस्कारांचा उपाधी म्हणून वापर करता येणार नाही, पण घटनेने त्यावर बंदी घातली नाही. स्वातंत्र्याचा अधिकार. भारतीय राज्यघटना खालील 6 प्रकारच्या स्वातंत्र्याच्या अधिकारसह महत्त्वपूर्ण वैयक्तिक अधिकारांची हमी देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सभा, कला आणि लेखनाच्या माध्यमातून लोक सार्वजनिकरित्या बोलू आणि व्यक्त होऊ शकतात. तथापि, सार्वजनिक सुरक्षा, नैतिकता आणि सुव्यवस्थेसाठी हा अधिकार मर्यादित केला जाऊ शकतो. सभ्यता राखण्यासाठी चित्रपट तपासले जातात. नियमांमुळे आपण काय बोलू शकतो यावर मर्यादा येतात आणि आपण अर्थपूर्ण किंवा बेकायदेशीर गोष्टी बोलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही लोकांना सरकारच्या विरोधात जाण्यासाठी प्रोत्साहित करू शकत नाहीत.
शास्त्राशिवाय शांततेत एकत्र येण्याची स्वातंत्र्य. लोक शास्त्राशिवाय शांततेत एकत्र येऊ शकतात, परंतु सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य त्यावर मर्यादा आणू शकते. लोकांना सभा, चर्चा आणि निर्देशनांसाठी एकत्र येण्याची परवानगी आहे, परंतु त्यासाठी परवानगी आवश्यक आहे आणि हिंसक होऊ शकत नाही. संघटना किंवा संघटना स्थापना करण्याचे स्वातंत्र्य. सुव्यवस्था, नैतिकता आणि भारताच्या सार्वभौमत्वासाठी सरकार या स्वातंत्र्यांवर निर्बंध आणू शकते. लोक सांस्कृतिक, व्यावसायिक आणि कामगार संघटना स्थापना करू शकतात. कामगारांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी संघटना स्थापन केले जातात. मोकळेपणाने फिरण्याचे स्वातंत्र्य. भारतात सर्व नागरिकांना मुक्तपणे फिरता येते, पण सार्वजनिक सुरक्षेसाठी निर्बंध घातली जाऊ शकतात. रोगांच्या उद्रेकादरम्यान किंवा देशाच्या संरक्षणासाठी सीमेजवळच्या भागात हे स्वातंत्र्य प्रतिबंधित केले जाऊ शकते. भारताच्या प्रदेशाच्या कोणत्याही भागात राहण्याचे व स्थायी होण्याचे स्वातंत्र्य. प्रत्येकाच्या सामूहिक कल्याणासाठी किंवा अनुसूचित जातीच्या रक्षणासाठी राज्य हा अधिकार मर्यादित करू शकतो. कोणताही व्यवसाय करण्याचे किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. सुरक्षेच्या कारणास्तव सरकार हा अधिकार मर्यादित करू शकते. कोणताही धोकादायक किंवा अनैतिक व्यवसाय करता येणार नाही. काही नोकऱ्यांमध्ये पात्रतेची आवश्यकता असते, ज्याची देखरेख केली जाऊ शकत नाही. राज्यघटनेने अधिकारांवर मर्यादा आणू शकतात. आणीबाणीच्या काळात काही अधिकार निलंबित केले जाऊ शकतात. जगण्याचा अधिकार. भारतीय राज्यघटनेने शिक्षा आणि आत्महत्येपासून संरक्षणासह जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी बंधनकारक आहे. सर्व मुलांसाठी शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या असून उपस्थिती आवश्यक आहे. प्रत्येकाला शिकण्याची कौशल्ये विकसित करण्याची आणि समाजासाठी योगदान देण्याची संधी मिळावी यासाठी हा अधिकार अस्तित्वात आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे याचा अर्थ त्यांना अटक का केली जाते जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी वकील निवडू शकतात. शोषणाविरुद्ध अधिकार. सक्तीने मजुरी करणे कायद्याच्या विरोधात आहे. एखाद्याला विनवताना काम करायला लावणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकरणांमध्ये न्यायालय मदत देऊ शकते. 14 वर्षाखालील मुले धोकादायक नोकरीत काम करू शकत नाहीत.
मुलांसाठी माचीस, गालिचा, फटाके, बिडी बनवण्यासारख्या कामांवर बंदी आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. नागरिक कायदा न मोडता कोणताही धर्म निवडू शकतात किंवा हवे असल्यास बदलूही शकतात. भारत सर्व धर्मियांना समान वागणूक देतो. शिक्षण व संस्कृतीचा अधिकार. शिक्षण व संस्कृतीचा अधिकार. या अधिकारानुसार अल्पसंख्याक भाषा किंवा धर्माच्या आधारे शाळा स्थापना करू शकतात. ते कोठे राहतात यावर हे अवलंबून असू शकते. परंतु शाळांनी निधीची खात्री करण्यासाठी काही निश्चित अटींचा पूर्तता करणे आवश्यक आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार. आपल्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास लोक सरकाराविरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात. न्यायालय अशा प्रकरणांमध्ये मदत करण्याचा निर्णय घेऊ शकते. जनहित याचिका म्हणजे कायदेशीर कारवाई, पर्यावरण आणि सरकारी पारदर्शकतेशी संबंधित मुद्द्यांमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी आहे. मूलभूत हक्कांची व्याप्ती. राज्यघटनेत नमूद केलेले मूलभूत अधिकार काळानुरूप बदलू शकतात. राज्यघटनेच्या हक्कांचे यादीमध्ये शिक्षण हक्कासारखे नवे अधिकार जोडले जाऊ शकतात. संसद अधिकारांमध्ये बदल करू शकते. अन्न हक्क हा जगण्याच्या अधिकाराचा भाग होण्यासारखा अधिकारही सर्वोच्च न्यायालय विस्तार करू शकतो. इतर संस्था व अधिकार. मंगा कार्टा आणि फ्रेंच राज्यक्रांतीतून अधिकार मिळाले. महायुद्धे घडल्यानंतर भविष्यता मोठी युद्धे होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्रसंघी म्हणजे युनायटेड नेशन्स स्थापना करण्यात आली. मानवी हक्कांच्या सार्वत्रिक जाहीरनाम्यात 30 कलमे आहेत. ज्यांचे पालन संयुक्त राष्ट्राचे सर्व सदस्य राष्ट्रांनी करणे किंवा परिणामांना सामोरे जाणे आवश्यक आहे. मानवी हक्क आयोग. संयुक्त राष्ट्र मानवी हक्कांचे रक्षण करते. भारत निर्मित कायदा आणि NHRC राष्ट्रीय मानवी हक्क आयोग मानवी हक्कांचा उल्लंघनाच्या प्रकरणी चौकशी करते आणि अधिकारांचे रक्षण करण्याच्या मार्गाची शिफारस करते. पोलिसांची क्रूरता, विनाकारण अटक, माहितीचा अभाव, भ्रष्टाचार, महिलांवरील हिंसाचार तपासता दरंगाई, भेदभाव, आशा मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणून पाहिले जाते. अज्ञानामुळे हे उल्लंघन अजूनही कायम आहे.
मानवी हक्कांचे रक्षण करणे हे सरकाराचे कर्तव्य आहे. उल्लंघन झाल्यास राज्य आयोगाकडे तक्रार करता येईल. निष्कर्ष: मानवी आणि मूलभूत अधिकार लोकांचे संरक्षण करतात, परंतु मूळ व्याप्ती आणि अंमलबजावणीमध्ये भिन्न असतात. मानवी हक्क सार्वत्रिक आहेत आणि त्यात जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. तर मूलभूत अधिकार देशानुसार भिन्न असतात आणि प्रामुख्याने राज्याच्या विरोधात दावा केला जातो.